तर ऑपरेशन टायगरवरून शिवसेनेत मतमतांतर दिसत आहेत. राज्यात ऑपरेशन टायगर सुरूच आहे असं प्रताप सरनाईक म्हणतात. ऑपरेशन टायगर 365 दिवस सुरू असतं असं सरनाईकांचं म्हणणं आहे. राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालू आहे. 365 दिवस चालू असतं, 24 तास चालू असतं. परंतु ऑपरेशन टायगर म्हणजे फक्त खासदार नव्हे. ऑपरेशन टायगर म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिक ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, जो बाळासाहेबांच्या विचाराला मानणारा आहे, जो शिंदे साहेबांच्या विचाराला मानणारा आहे, त्याला ऑपरेशन टायगर. आमच्या दृष्टीनं खासदार काय किंवा सर्वसामान्य शिवसैनिक काय एकच आहे. ऑपरेशन टायगरचा परिणाम तुम्हाला एका महिन्यात दिसेल. उद्धव ठाकरेंचे खासदार आमदार आमच्या संपर्कात आहेत असं मंत्री संजय शिरसाट यांचा दावा आहे. उद्धव गटाचे सर्व खासदारच काय आमदार काय हे सर्व आमच्या संपर्कात असतात. पहिल्यापासून आहेत, निवडणूक झाले तेव्हापासून आहेत. परंतु हे ऑपरेशन टायगर केव्हा करायचा याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेत असतात. म्हणून योग्य वेळेला तो निर्णय घेईल. उद्धव साहेबांकडचे जे खासदार आमदार आहेत त्याचं मूळ कारण तेच आहे, जो आम्ही उठाव केला होता ना, हे कुणाला भेटत नाहीत, कोणाला बोलत नाहीत. यामुळं आता त्या पक्षामध्ये राहण्याची मानसिकता कोणत्याही खासदार आमदाराची नाहीये आणि त्यांना सगळ्यात जवळचे आणि आपल्याशी वाटणारे फक्त एकनाथ शिंदे साहेब आहेत. म्हणून हे ऑपरेशन ज्याला तुम्ही ऑपरेशन टायगर म्हणून जे नाव दिलेलं आहे, याचा प्रत्यय तुम्हाला तर या महिनाभरात येईल. उद्धव ठाकरे आता एकटे पडले आहेत. भविष्यात उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना फोन करतील असा भाजप आमदार संजय केणेकरांची भविष्यवाणी आहे. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे त्यांनी ज्या पद्धतीने खऱ्या अर्थानं हिंदुत्वाची विचारधारा या महाराष्ट्रामध्ये रुजवली होती, ती विचारधाराच उखडायला हे निघाले होते आणि त्यामुळे त्यांची ही अवस्था झालेली आहे. आणि त्याच्यामुळे हे दिवस बघायला मिळते. नेमके आता विचार येतात की त्यांच्याही डोक्यात विचार येऊ नये की आम्ही जॉईन व्हावं काय. कोणाच्या डोक्यात विचार नेमकं? उद्धव ठाकरेंच्या काय, कारण ते एकटे पडलेले आहेत ना, आणि त्यामुळे कधी सांगता येत नाही. तेही शिंदेंना फोन करतील की आपण मी एकटाच राहिलो. एकनाथ शिंदे ढाण्या वागेत 8 वर्षांचा ब्रेक संपवून मी एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. शिंदे साहेबांनी गोरगरिबाच्या मुलीला संधी दिली, भीमाच्या लेकीला खासदार केलं आणि किंबहुना भीमाच्या लेकीला खासदार करणारे शिंदे हे एकमेव नेते आहेत असं वक्तव्य खासदार ज्योती वाघमारे यांनी लोकशाही मराठीच्या क्रॉस फायरमध्ये केलंय. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जेव्हा एकनाथजी शिंदे साहेबांनी उठाव केला, ज्या पद्धतीनं ते पुढे आले आणि त्यांनी महिलांच्यासाठीच्या अनेक योजना राबवल्या आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की दॅट सीएम इज नॉट द चीफ मिनिस्टर बट इट इज कॉमन मॅन, तेव्हा मनात कुठेतरी आशेचा किरण निर्माण झाला की ही व्यक्ती आपल्याला न्याय देऊ शकते, जी स्वतः संघर्षातून आली आहे, ज्यांना स्वतःला गरिबीचे चटके माहिती आहेत आणि जे केवळ पद, पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा आणि बापाचं नाव बघून नाही तर तुमच्या कष्टाला बघून तुम्हाला न्याय देतील. त्यामुळे 8 वर्षाचा राजकारणातला ब्रेक संपवून मी 23ला माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि तिथून पुन्हा राजकारणामध्ये ऍक्टिव्ह झाले. बरं, पण आपल्या स्वकर्तृत्वावरती मिळालेल्या या सगळ्या पदावरती ज्यावेळेला संशयानं पाहिलं जातं, 3ऱ्या 4थ्या फळीतली एखादी स्त्री ही प्राधान्यक्रम कसं काय मिळवू शकते ज्यावेळेला चारित्र्यावरती येतं? त्रास होतो का? खूप. पण मला एवढंच सांगायचंय की आता तुम्ही ज्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलात त्याच्यासाठी माझ्याकडे 2च ओळी आहेत. कोणत्या? कि ना मैं गिरा न मेरी उम्मीदों के मीनार गिरे, लेकिन मुझको गिराने में लोग कई बार गिरे. खरोखर ऑपरेशन टायगरवर खासदार ज्योती वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यह डर हमें अच्छा लगा असं ज्योती वाघमारे म्हणतायत. महाराष्ट्राची जनता आमच्या सोबत आहे. त्यांनी लोकसभेमध्ये आम्हाला निर्विवाद कौल दिला, विधानसभेमध्ये तर एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली म्हणजे अभूतपूर्व अशी मेजॉरिटी आली. नगरपालिका, जिल्हा परिषद सगळ्या निवडणुकांच्या मध्ये आमचा परफॉर्मन्स माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अत्यंत वाखाणण्यासारखा राहिला. म्हणजे आम्ही राज्यामध्ये आज 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून कामगिरी केलेली आहे. मग अशा वेळेला याला फोड त्याला फोड वगैरे अशा पद्धतीचं कुठलंही राजकारण आमच्या डोक्यात नाहीये. मिशन टायगर किंवा ऑपरेशन टायगर याचा अर्थ जर आमच्यासाठी असला तर तो एवढाच आहे की काही लोक स्वतःला घराणेशाहीच्या नुसार वाघ समजायचे, परंतु
ते वाघाचं कातडं पांघरलेले लांडगे होते हे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं. बर. द पीपल ऑफ महाराष्ट्र प्रूव्ड दॅट द रियल टायगर ऑफ शिवसेना इज एकनाथजी शिंदे साहेब. एकनाथजी शिंदे साहेब हा शिवसेनेचा ढाण्या वाघ आहे. ही इज द रियल टायगर. टायगर अभी जिंदा है, शिवसेना बचाने के लिए. हे जनतेने मान्य केलं. दॅट इज द रियल मिनिंग ऑफ ऑपरेशन टायगर फॉर अस. पुण्यात प्राचार्य महिलेला ब्लॅकमेल करून 7 लाखांची खंडणी प्रकरण समोर आहे. त्यात 3 पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील एक पोलीस उपनिरीक्षकासह 3घांविरोधात गुन्हा दाखल आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.